नेहमी व्यासपीठावर वळून बघून बोलतो, आता सरळ बघतोय कारण जरा मान धरली आहे, दुखापत आहे आणि त्यामुळे आजच्या कार्यक्रमाला येईन की नाही हा खरं तर संभ्रम होता. पण आमचे पत्रकार मित्र जर कार्यक्रमाला आलो नसतो तर आता 2 वाजले, 3 वाजता साहेब वेगळ्या हेडलाईन सुरू झाल्या असत्या. अमोल कोल्हेंच्या नेमकं मनात काय फिरवली कार्यक्रमाकडे, मतदारसंघातल्या कार्यक्रमाकडे पाठ. आज आमदार पण होता. गमतीचा भाग जाऊ द्या, पण कसली घाई झाली आहे आणि कसली घाई करायची. शेतकऱ्याची पोरं त्या दिवशी सांगितलं, उगा आऊत खांद्यावर घेऊन फिरायची गरज नसती, वारानं आभाळ बघून ठरवायचं असतं वावर कवा नांगरायला घ्यायचं. त्यामुळे कुठली घाई करू नका. जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी पूर्ण करणं याला प्राधान्य आहे. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं दुसरं कारण आहे. कारण जेव्हा तळेगाव ढमढेरेमध्ये यायचं, या मातीत येत असताना या मातीविषयी एक कायम कृतज्ञतेची भावना आहे. ती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचे अंगरक्षक असलेल्या बाबाजी ढमढेरेंचं हे गाव, ही कृतज्ञतेची भावना आहे. देशाच्या स्वातंत्र्यामध्ये गदर पक्षाचे संस्थापक सदस्य असलेले हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे यांचं हे गाव. आणि इतकंच नाही तर या पद्धतीनं पराक्रमाचं, शौर्याचं आणि क्रांतीचं बाळकडू ज्या मातीत आहे, याच मातीनं महात्मा ज्योतिराव फुलेंच्या सामाजिक क्रांतीसाठीचा जो हातभार लावला, म्हणजे विधवा केशवपनाच्या विरोधात नाभिक बांधवांचा जो संप घडवून आणला, तो याच मातीत घडवून आणला. आणि त्यामुळे या मातीशी कृतज्ञता असल्यामुळे येणं फार गरजेचं होतं. आणि मला या सगळ्याच्या पाठीमागे खरं तर जी मूर्ती आहे ते आमचे मार्गदर्शक बाळनाना आणि बाळासाहेब नरकेने मला आधीच कल्पना दिली होती. त्यामुळे जर आधीच वेळेवर कल्पना मिळाली तर खासदार सहसा कार्यक्रम चुकवत नाहीत. त्यात तिन्ही गोष्ट फार महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आधीच वेळेवर कल्पना होती. आणि जेव्हा त्यांनी ही सगळी तयारी केली ना, मगाशी मावशींकडे मी बघितलं, मावशींच्या कपाळी जशी ती आडवी चिरी रेखली आहे ना, लहानपणी मला आजीची आठवण आली. म्हणजे माझ्या आजीला कुंकू रेखताना बघायचं हा ना एक खूप आनंदाचा सोहळा असायचा आमच्यासाठी. म्हणजे तिला आम्ही आई म्हणायचो. तिचा तो छोटासा आरसा वेणीफणी झाल्यानंतर ती एक छोटीशी डबी असायची, त्या डबीत मेण असायचं. मग तो दोरा त्या मेणामध्ये तो बरोबर फिरवायचा. त्यानंतर तिचं जे गोंधण होतं त्या गोंधणावर आरशात बघून बरोबर तो आधी मेण लावायचं आणि मग नंतर कुंकवाच्या दुसऱ्या डबीमध्ये तो दोरा बुडवून त्या बरोबर जिथं मेण लावलेलं असेल त्या चिरीवर ते कुंकू लावायचं. बाळनाना महत्त्वाचं यासाठी सांगतो, आज तुम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केलाय, मेण लावण्याचं काम तुम्ही केलंय, त्यावर कुंकू लावण्याचं काम यापासून प्रेरणा घेऊन इतरांना करायचं. आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमाला येणं हे फार महत्त्वाचं होतं. म्हणजे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या योगदानाविषयी प्रत्येक जण बोलत असेल, अनेक जण सांगतायत. पण दुर्दैवानं समाजात आज ही परिस्थिती अशी झाली आहे की प्रत्येक महापुरुषाला एक जातीची चौकट आणि एक धर्माचा हार घातला आणि मग प्रत्येकाने आपापले हात वर केलेत. कारण महापुरुषाला एकदा जातीची चौकट घातली की अमुक महापुरुष या जातीपुरता, तमुक महापुरुष त्या जातीपुरता असं म्हणत जेव्हा आपण हात मोकळे करतो तेव्हा आपण आपली जबाबदारी सोडून देतो, आपण आपल्या जबाबदारीपासून मागं होतो. पण हे होत असताना मगाशी भाभी बोलताना म्हणाल्या, या सगळ्या माता भगिनी ज्या बसलेल्या आहेत, या माता भगिनींच्या स्वतंत्र अस्तित्वाची एक ओळख, साधी एक गोष्ट विचार करा. म्हणजे स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खोलली, स्त्रियांसाठी शिक्षणाची कवाडं उघडली, ही एक फार महत्वाची बाब आहे. म्हणजे जर तुम्ही मनुस्मृतीचा दाखला घेतला तर मनुस्मृतीमध्ये क्षुद्र आणि स्त्रिया यांना एका पातळीवर ठेवण्यात आलं होतं. ही तत्कालीन समाज व्यवस्था होती. त्यासाठी आता दुसऱ्याला दोष देण्याची गरज नाही, पण त्या व्यवस्थेत भरडल्या जात असणाऱ्या माझ्या माता भगिनींना स्वाभिमानानं जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं साधन काय होतं तर ते शिक्षण. आणि ते शिक्षणाचं द्वार हे फुले दाम्पत्यानं उघडलं. इतकंच नाही तर मगाशी मी विधवा केशवपनाचा एक उल्लेख केला.
एक साधा विचार करा, स्त्रीचं स्वतंत्र अस्तित्व, स्त्रीचं स्वतंत्र व्यक्तिमत्व मान्य करणं हे त्या काळात, म्हणजे जर पतीचं निधन झालं, एखादी माता भगिनी विधवा झाली, तर त्यामध्ये त्या माता भगिनीचा काय दोष होता? पण तिचा काय दोष आहे, काय दोष नाही याचा विचार न करता तिच्या अस्तित्वावर, तिच्या ओळखीवर वरवंटा फिरवला जात होता, तिचे केस काढले जात होते, तिचं केशवापन केलं जात होतं. आणि या पलीकडे माणूस म्हणून माझ्या माता भगिनींना एक आत्मभान देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलं. आणि त्यासाठी केवळ अमुक एखाद्या जातीच्या नाही, अमुक एखाद्या समाजाच्या नाही, तर संपूर्ण माता भगिनींनी या गोष्टीचा नक्कीच कायम उल्लेख केला पाहिजे. यासाठी हे समाजासाठी त्यांनी जे ऋण दिलंय याचा आपण कायम विचार केला पाहिजे. म्हणजे बालहत्या प्रतिबंधक गृह, अलवनात ठेवल्यानंतर अलवनात स्त्री जायची, अलवनात असलेली स्त्री सुद्धा जेव्हा गर्भारशी राहायची आणि अलवनात असलेल्या स्त्रीला जेव्हा भ्रूणहत्या करणं हे राजरोसपणे सुरू होतं, त्यावेळी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू करणं ही सगळी काळाच्या पुढची पावलं होती. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी मुद्दाम या कळीच्या मुद्द्याला हात घातला कारण संसदेमध्ये सातत्याने एका गोष्टीविषयी आम्ही बोलतो, ती म्हणजे जातीनिहाय जनगणना. कारण एखाद्या समाजाविषयी सातत्यानं, मगाशी जसं गावडे साहेब म्हणाले त्या पद्धतीनं, जातीभेद नाही हा पुरोगामी महाराष्ट्राचा अभिमान आहे. आणि हा अभिमान बाळगत असतानाच दुसरी ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे की जर जातीनिहाय जनगणना झाली तर प्रत्येक समाजाला नेमका सत्तेमध्ये आणि सामाजिक संपत्तीमध्ये नेमका वाटा किती याचं सुद्धा उत्तर हे या प्रत्येक समाजाला मिळू शकतं. आणि त्यासाठी संसदेमध्ये सातत्यानं आपण याचा पाठपुरावा करतो आहोत. आणि आता ही भावना म्हटल्यानंतर ही केवळ जाती जातीत अंतर करण्याची भावना आहे का? तर याच महात्मा फुलेंनी, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक समाजाची जी 3 तत्व घालून दिली, या सत्यशोधक समाजाच्या 3 तत्वांमध्ये परमेश्वराची आराधना करण्याचं स्वातंत्र्य सगळ्यांना आहे, हे एक फार मोठं सामाजिक क्रांतीचं तत्व आहे. परमेश्वराची आराधना करण्यासाठी मला कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, हा कर्मकांडांना दिलेला फाटा आहे. आणि तिसरी फार महत्वाची गोष्ट आहे, जात श्रेष्ठतेपेक्षा गुणश्रेष्ठता ही महत्वाची. म्हणजे आज जेव्हा आपण क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचं चरित्र मांडतो, त्यांचा विचार करतो, महात्मा ज्योतिराव फुले फार महत्वाची एक गोष्ट अधोरेखित करतात, जे सत्यशोधक समाजाचं तिसरं तत्व आहे, आणि ते म्हणजे जात श्रेष्ठतेपेक्षा गुणश्रेष्ठता महत्वाची. आणि हे गुण अंगीकारण्यासाठी जो विज्ञाननिष्ठ विचार असला पाहिजे. म्हणजे आम्ही व्यासपीठावरून फक्त म्हणायचं फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, आम्ही फक्त म्हणायचं पुरोगामी विचार. पण पुरोगामी विचार म्हणजे काय? जोपर्यंत प्रस्थापितांना प्रश्न विचारला जात नाही, जोपर्यंत प्रस्थापित विचारधारेला विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध बुद्धीनं त्याची चिकित्सा केली जात नाही, तोपर्यंत पुरोगामी विचार हा जागवला जात नाही. हा पुरोगामी विचार जागवण्याचं काम हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी या महाराष्ट्रात केलं. त्यांची कोणतीही ग्रंथ संपदा बघा, शेतकऱ्याचा असूड बघा, सार्वजनिक सत्यधर्म बघा, गुलामगिरी बघा, प्रस्थापित असलेल्या विचाराला विचारला गेलेला प्रश्न हा फार महत्वाचा असतो. कारण जर प्रश्न विचारला नाही तर अंधभक्तांच्या टोळ्या तयार होतात, अंधभक्तांच्या फौजा तयार होतात. आणि अंधभक्त हे ठराविक एखाद्या राजकीय पक्षापुरते नसतात, अंधभक्त हे ठराविक एखाद्या नेत्यापुरते नसतात, अंधभक्त हे सगळीकडे असतात. जेव्हा प्रश्न विचारायचे आम्ही थांबतो तेव्हा अंधभक्त तिथं तयार होतो. जोपर्यंत विज्ञाननिष्ठ तर्कशुद्ध बुद्धीनं प्रश्न विचारला जात नाही, आणि हा प्रश्न विचारणं म्हणजे फुले शाहू आंबेडकरांचा जो पुरोगामी विचार आहे, हा पुरोगामी विचार जागवणं हे सगळ्यात महत्वाचं. आणि जेव्हा हा विचार जागवायचा असतो, अनेकांना अपेक्षित असेल की म्हणजे नेमकं काय करायचं. म्हणजे अनिलराव म्हणतील, आता तुम्ही इथपर्यंत आला, आता पुढचं बोला. तुम्ही जाती न्याय जनगणनेपर्यंत आलाय, आता पुढचं बोला. पण महत्वाचा मुद्दा हा असतो की यामध्ये भांडणं, मांडणं आणि जाणीव करून देणं या 3 फार महत्वाच्या गोष्टी असतात. जेव्हा तुम्ही एखाद्या समाजाचा मेळावा करता, माझ्याकडे अनेक जण येतात, आल्यावर सांगतात की वधूवर सूचक मंडळाचा मेळावा आहे
आणि त्याच्यासाठी यायचे. पत्रिका घेऊन येतात नाना. पत्रिका घेऊन आल्यानंतर मी हात जोडून सांगतो, वधूवर सूचक मंडळाच्या मेळाव्याला बोलवण्यापेक्षा करिअर गायडन्सचा मेळावा घ्या, त्याला बोलवा. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा मेळावा घ्या, त्याला बोलवा. ते जर आलं तर कुठंतरी जी आरक्षणाची गंगा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आरक्षणाची गंगा दिली, ही आरक्षणाची गंगा आडवी पसरण्याऐवजी ती उभी शेवटच्या घटकापर्यंत पोहोचायची असेल तर समाजाचा सगळ्या बाजूने विकास व्हावा लागेल. महात्मा ज्योतिराव फुलेंचं जेव्हा सामाजिक कार्य आपण बघतो, संत तुकाराम महाराज आणि जगद्गुरु तुकोबारायांनी जे सांगितलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. मग महात्मा ज्योतिराव फुलेंनी काय केलं? जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उत्तम प्रकारे आपला व्यवसाय करून आर्थिक दृष्ट्या सक्षम स्थितीत गेल्यानंतर त्याच बरोबरीनं समाजासाठी काहीतरी करणं. मला वाटतं उंजळ भरल्यानंतर उंजळीतून सांडणारं दुसऱ्याच्या उंजळीत देण्याचा हा फार मोठा विचार क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी या मातीत आपल्याला करून दिला. आणि म्हणून मी मगाशी जे म्हणालो, भांडणं मांडणं आणि जाणीव करून देणं हे फार गरजेचं असतं कोणत्याही समाजासाठी, कोणत्याही तरुणाईसाठी. माझ्या हक्कांसाठी मला भांडलं पाहिजे, माझ्या हक्कांसाठी मला भांडलं पाहिजे. माझ्यात काय ताकद आहे हे मला सातत्यानं मांडलं पाहिजे. आणि मांडल्या आणि भांडल्यानंतरही माझ्या पदरात जर मिळत नसेल तर मला जाणीव करून दिली पाहिजे. हा विचार, हा पुरोगामी विचार खऱ्या अर्थानं प्रत्येक मनामनात रुजवण्याची गरज. आणि हे सगळ्याच समाजासाठी लागू होतं. कारण आपली रेष मोठी करणं ही सगळ्यात महत्वाची बाब मात्र लक्षात ठेवा. आपली रेष मोठी करणं याचा अर्थ दुसऱ्याची रेष पुसणं नाही. आणि जर दुसऱ्याची रेष न पुसता प्रत्येक समाजानं शाश्वत विकासाच्या दृष्टीनं आपली रेष मोठी करत गेली तर समाजाची रेष मोठी होते, समाजाची रेष मोठी होते, तेव्हा राष्ट्राची रेष मोठी होते. आणि ज्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंनी रायगडावरची छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीला सगळ्यात मोठा संस्कार दिलाय. मी कोणत्या जातीत, कोणत्या धर्मात, कोणत्या पंथात, कोणत्या प्रांतात जन्माला येणार हे माझ्या हातात कधीच नसतं. पण मी कोणत्याही जातीत, कोणत्याही धर्मात, कोणत्याही पंथात, कोणत्याही प्रांतात जन्माला आलो तरी माझ्या कर्तृत्वानं माझं व्यक्तिमत्व अशा उंचीवर नेऊन ठेवेल की माझा माझ्या जातीला, माझा माझ्या पंथाला, माझा माझ्या प्रांताला आणि अंतिमतः माझा माझ्या राष्ट्राला अभिमान वाटेल. ही जी भावना आहे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीत आणली. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र करून एका विधायक राष्ट्र कार्यासाठी प्रेरित करण्याची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शावर या सगळ्या महापुरुषांनी पुढची वाटचाल केली. आणि म्हणून आज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांना अभिवादन करत असताना हा त्यांचा पुरोगामी विचार, हा राष्ट्राच्या प्रगतीचा विचार हा प्रत्येकाच्या मनामनात रुजावा आणि ही प्रेरणा प्रत्येकाला मिळावी हेच अभिवादन करतो. उशीर झाला कार्यक्रमाला येण्यासाठी प्रकृतीच्या कारणास्तव, त्याबद्दल पुन्हा एकदा तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आणि नाना, मी मनापासून तुम्ही ही जी मशाल पेटवलीत त्यासाठी तुमचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो. जय शिवराय.